आराम करतात तथागत आनंदाला म्हणतात आनंदा आजच्या रात्री शेवटच्या यामामध्ये तथागत महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत। या कुशीनाराचे जे राजे आहेत त्या मल्लांना जाऊन सांग की तथागत तुमच्या राज्यात आलेले आहेत, तुमच्या शालवनामध्ये आलेले आहेत, त्यांचं आज रात्री महापरिनिर्वाण होणार आहे। तुम्ही त्यांचं दर्शन करू इच्छित असाल तर दर्शनाकरता या। ही सर्व मंडळी त्यावेळेस त्यांच्या संतागारामध्ये, ज्याला संसद म्हटलं जायचं, ज्याला आज आपण संसद म्हणतो, त्या काळी संतागार म्हटलं जायचं, त्या संतागारामध्ये सर्व राजे मंडळी, त्या काळची प्रतिष्ठित मंडळी आपापसामध्ये कुठल्या तरी विषयावर चर्चा करण्याकरता एकत्र आलेली होती। नेमका आनंद त्या ठिकाणी पोहोचतो आणि सांगतो की तथागत सम्यक संबुद्ध या आपल्या तुमच्या शालवनामध्ये आलेले आहेत आणि आजच्या रात्री ते महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत। आपण त्यांचं अंतिम दर्शन करण्याकरता यावं। ही सर्व मंडळी आपली बैठक आटोपून आपापल्या घरी जातात। आपापल्या घरी जाऊन आपल्या परिवारातली, कुटुंबातली, खानदानातली जी काही मंडळी तथागतांप्रती आदर राखणारी, श्रद्धा राखणारी आहेत, ठेवणारी, त्या सर्व मंडळींना घेऊन येतात आणि तथागतांचं दर्शनाकरता जातात। आनंद पाहतो खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि एक एक व्यक्ती जर तथागतांच्या जवळ गेला, एक एक व्यक्तीने जर तथागतांचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला तर अख्खी रात्रही निघून जाईल, पण सर्वांचं दर्शन होणार नाही। तथागत आनंद फार विद्वान होते, फार हुशार होते। त्यांनी काय केलं की एक एक परिवार, एक एक खानदानची जी काही लोक असतील, 8, 10, 15 लोक असतील, त्या 10, 15 लोकांना एकदम तथागतांजवळ पाठवलं की जेणेकरून ॲट ए टाइम अनेक लोकांचं दर्शन व्हावं। अशा प्रकारे त्यांनी काही वेळातच त्या मल्लांचं तथागतांचं अंतिम दर्शन करून दिलं। अंतिम दर्शन झाल्यानंतर तथागत पाहतात तर आनंद त्यांना दिसत नाही। आनंद दिसत नाही तर आनंद तथागत विचारतात, भिक्षूंनो आनंद कुठे आहे? त्यावेळेस काही भिक्षू सांगतात तथागत आनंद एका झाडाखाली जाऊन रडत आहेत, कारण आनंदाला शोक निर्माण झाला, आनंदाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की तथागत आज महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत। कारण तो त्यांचा आनंदाचा तथागतावर खूप मोठा स्नेह होता। ते गृहस्थ जीवनामध्ये एकमेकांचे चुलत भाऊ होते आणि 25 वर्ष आनंदाने तथागतांची सेवा केली होती। त्यामुळे तथागतांच्या प्रती त्याच्या मनामध्ये खूप मोठा श्रद्धा होती, खूप मोठा आदर होता, स्नेह होता आणि ते आज महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत, मृत्यू प्राप्त करणार आहेत। साहजिकच दुःख होणार आहे आणि तो अर्हंत नसल्यामुळे, उपेक्षा पारमी त्याची पूर्ण न झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये शोक निर्माण झाला आणि शोक निर्माण होऊन तो एका झाडाखाली रडू लागला। तथागत सम्यक संबुद्धांनी त्याला जवळ बोलावलं, त्याला विचारलं, आनंद तू का करत आहे शोक? मी अनेक वेळा उपदेश केला आहे, आता ही आतनो नातो पियो वियोगो दुःखो। आपलीच व्यक्ती, आपलीच नातलग मंडळी आपल्याला दुःख देतात। आपली प्रिय मंडळींचा जेव्हा वियोग होतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं। अशा प्रकारचं त्याला समजवतात, खूप मोठ्या प्रकारे त्याला समजवतात। समजवल्यानंतर त्याच ठिकाणी सुभद्रा नावाचा परिव्राजक, ज्याचं त्यावेळेस 120 वर्ष वय झालेलं होतं, त्याच्याही मनामध्ये धम्माप्रती अनेक प्रकारच्या शंका होत्या, अनेक प्रकारचे प्रश्न होते। त्याने विचार केला की तथागत या शालवनामध्ये आलेले आहेत, माझ्या मनामध्ये असलेले प्रश्न मी त्यांना का विचारू नये? आणि मग ते विचार न करता तो आनंदाकडे जातो। आनंदाला म्हणतो, हे आनंदा, मला तथागतांची भेट घेऊ द्या, माझ्या मनामध्ये धम्माप्रती अनेक प्रश्न आहेत, मला त्यांना प्रश्न विचारू द्या। आनंद म्हणतो, सुभद्रा, तथागत सम्यक संबुद्ध आज रात्री महापरिनिर्वाण प्राप्त करणार आहेत, ते त्यांच्या अंतिम समयापर्यंत आलेले आहेत आणि अंतिम समयापर्यंत आलेले असताना त्यांना तू त्रास देणं योग्य नाही, तू त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न करू नको। ते एकदा विनंती करतो, दोनदा विनंती करतो, 3 वेळा विनंती करतो, आनंद त्याला नकार देतात आणि यांचा हा दोघांचा जो संवाद आहे तथागत सम्यक संबुद्ध ऐकतात। तथागत म्हणतात, आनंदा येऊ दे, त्या सुभद्राच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते त्याला विचारू दे। म्हणजे अगदी मृत्यूशय्येवर असताना सुद्धा त्यांनी धम्माचा उपदेश टाळला नाही, त्या सुभद्राला जवळ बोलावलं, त्याचे धम्माप्रती जे काही शंका होते, जे काही प्रश्न होते ते त्याला विचारून दिले। त्या प्रश्नाचं त्यांनी शंकेचं निरसन केलं आणि त्याच ठिकाणी त्या 120 वर्षाच्या परिव्राजकाने तथागत सम्यक संबुद्धांकडे प्रवचा उपसंपदा प्राप्त केली। तथागत सम्यक संबुद्धांच्या जीवनामधले पहिले 5 भिक्षू कोंडिन्य, वप्प, बद्री, अशोभित आणि महानाम जे सारनाथला झाले आणि सुभद्र हा शेवटचा भिक्षू त्यांचा इथे कुशीनारामध्ये झाला। अशा प्रकारे त्यांचा तो शेवटचा भिक्षू ठरला, तो सुभद्र। आणि त्याच रात्री तथागत सम्यक संबुद्धांनी आपलं आयुष्य संपवलं, त्यांनी अंतिम श्वास घेतला। अंतिम श्वास घेतल्यानंतर मल्लांनी विचार केला की तथागत सम्यक संबुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, त्यांचा अग्निसंस्कार कुठे करायचा? कारण तथागत सम्यक संबुद्ध म्हणजे एक प्रकारचे चक्रवर्ती सम्राट होते, एक चक्रवर्ती राजा होते, धम्मचक्र प्रवर्तित करणारे होते। त्यांचा अंतिम संस्कार करायचा आहे तर खूप चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, कुठे करायचा? त्यांनी आपापसात आपल्या संसदेमध्ये, संस्थागारामध्ये चर्चा केली की तथागतांचा महापरिनिर्वाण झालेला आहे, त्यांचा अंतिम संस्कार कुठे करावा? मग त्यांनी विचार केला की आपण
मुकुटबंधन चैत्य जे ठिकाण आहे या मुकुटबंधन चैत्यामध्ये तथागतांचा आपण अंतिम संस्कार करू. कारण मुकुटबंधन जे जागा आहे ही मुकुटबंधन जागा आपल्याकरता अतिशय पवित्र आहे. जो राजकुमार आहे त्या राजकुमाराला आपण राजा बनवताना मुकुट ज्या ठिकाणी घालून देतो ते मुकुटबंधन चैत्य, त्या ठिकाणी जर आपण तथागतांना महापरिनिर्वाण केलं, त्याचा अंतिम संस्कार केला तर ती खूप चांगली गोष्ट राहील. ज्या ठिकाणी आपण आता बसलेलो आहोत या ठिकाणाला त्या काळामध्ये मुकुटबंधन चैत्य म्हटलं. या ठिकाणी राजकुमाराचा राज्याभिषेक व्हायचा, त्याला राजा बनवलं जायचं. मग या ठिकाणी ते त्यांना घेऊन आले. 7 दिवस त्यांनी त्यांच्या शरीरावर सन्मान करण्याकरता, श्रद्धा व्यक्त करण्याकरता, आदर व्यक्त करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवली, गाणे वाजवले. अशा प्रकारे त्यांच्या शरीराचा सन्मान केल्यानंतर ते त्यांच्या पार्थिव शरीराला जवळपास 1 ते 1.25 किलोमीटरचं अंतर आहे इथून ते इथे घेऊन आले. आणि इथे घेऊन आल्यानंतर हा जो स्तूपाचा आकार दिसत आहे त्या संपूर्ण स्तूपाच्या आकाराची एक अशी लोखंडी कढाई बनवली. आणि ती लोखंडी कढाई बनवून त्या लोखंडी कढईमध्ये तथागतांचं शरीर ठेवलं. बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथामध्येही बाबासाहेब लिहितात की तथागतांच्या शरीरावर 1 राऊंड चिवर आणि 1 राऊंड कापूस असे जवळपास 500 राऊंड त्यांच्या शरीरावर कापसाचे आणि चिवराचे केले. आणि ते चिवर त्यांचं पार्थिव शरीर त्या कढईमध्ये ठेवलं. आणि त्या कढईमध्ये शरीर ठेवल्यानंतर त्या कढईच्या आजूबाजूनी वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित लाकडे, मग ते चंदन असेल, साग असेल किंवा आणखीन जे काय असतील वेगवेगळ्या प्रकारची लाकडं ठेवली. एक प्रकारची चितार असली, परंतु त्यांच्या शरीरावर न रचता त्या कढईच्या आजूबाजूला रचली गेली. आणि त्यांच्या शरीराला अग्नी देण्याचा प्रयत्न करू राहिले. आपण पाहिलं मे महिना, कारण त्याचं महापरिनिर्वाणही वैशाख पौर्णिमेला झालं. म्हणजे वैशाख पौर्णिमा साधारणतः मे महिन्यातच येते. मग हा महिना अवकाळी पावसाचा वादळाचा असतो. अग्नी लावण्याकरता एका बाजूला अग्नीही पेटवलेली असते. आपण ती अग्नी पेटवूनच नंतर चितेला अग्नी दिली जाते. भले आता आपण बौद्ध संस्कृतीप्रमाणे मेणबत्तीने जरी अग्नी देत असलो तरी पूर्वीच्या काळी ती पद्धत होती की चितेच्या बाजूला लाकडं पेटवली जायची आणि त्या लाकडामधनं एक लाकूड घेऊन चितेवर लावलं जायचं. अशा प्रकारे अग्नी पेटवलेली होती. पावानगरमध्ये तथागतांची